नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा पेरणी करत असताना आपण प्रति एकरी साधारणपणे किती किलो बियाणं पेरलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होईल. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच भागामध्ये राजमाच्या पेरण्या झाल्यात आणि आणखी काय भागामध्ये राहिल्यात तर त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. राजमा पेरणी करत असताना बियाणं जर प्रति एकरी चांगल्या पद्धतीने पेरलं तरच आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन हे निघू शकतं. परंतु बरेच शेतकरी जास्त प्रमाणामध्ये दाट पेरणी करतात किंवा पातळ पेरणी करतात. त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये फरक हा पडतो. त्यामुळे बरेच शेतकरी म्हणतात की राजमा हे पीक परवडत नाही. मग अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर पेरणी केली तर राजमा पीक हे खरंच परवडत नाही. तर मग कशा पद्धतीने पेरणी केली पाहिजे, तर आता बघू शकता आपण की आता जो प्लॉट आहे तो प्लॉट पेरणी करून चांगल्या पद्धतीने 20 दिवस पूर्ण झालेत आणि 20 दिवसामध्ये कशा पद्धतीने आला आपण बघू शकता. व्हरायटीचा जर विचार केला आपण तरी व्हरायटी वरून या व्हरायटीचा राजमा आहे. वरून व्हरायटी थोडी लहान साईजमध्ये आपल्याला मिळते. बाकीच्या तुलनेमध्ये वाघे असेल, ब्राझील वाघे असेल हे जास्त प्रमाणामध्ये मोठालं बियाणे. तरी पण सर्वसाधारण जर आपण विचार केला तर 25 किलो ते 35 किलोच्या आसपास आपण प्रति एकरी बियाणं पेरलं पाहिजे. साधारणपणे 30 किलो प्रति एकरी जर आपण बियाणं पेरलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन निघेल. आता जो प्लॉट आपण पाहत आहात हा प्लॉट देखील 30 ते 32 किलोच्या आसपास आपण प्रति एकरी बियाणं पेरलेलं आहे. आणि झाडाची जर लांबी रुंदीचा जर विचार केला आपण तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने आता पेरणी करत असताना देखील नंतर पाणी व्यवस्थापनासाठी जे अंतर आहे बेडचं, आता आपलं साऱ्याचं ते अंतर आपण बघू शकता की सारा जो आहे तो सारा साधारणपणे 3 फुटी रुंदीचा सारा आहे. आता बरेच जागेवरती 5 फूट 6 फुटात देखील सारा आहे. परंतु अशा पद्धतीने जर लहान साऱ्यामध्ये आपण पेरणी केली तर भिजवण्यासाठी समान पाणी चलतं. जास्त प्रमाणामध्ये एक साईडला पाणी चलत नाही, फुगून पाणी चलतं. त्यामुळे पाणी मुरतं जास्त प्रमाणामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने शक्यतो सारा पद्धत जर आपल्या गावामध्ये असेल तर आपण अशा पद्धतीने पेरणी ही केली पाहिजे. आता व्हरायटी कोणची निवडायची, तर व्हरायटी बघा आपापल्या हिशोबाने. मेंटेनन्सचा जर खर्चाचा जर विचार केला तर ब्राझील वाघेला थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला खर्च जाणवतो, कारण की त्याला फवारणी ही करावी लागते वरूनच्या तुलनेमध्ये. आता वरूनचा जर विचार केला तर गेल्या वर्षी बघा साधारणपणे 9 क्विंटल एका बॅगला आपल्याला उतार हा पडलेला होता. ब्राझील वाघ्याला उतार कमी पडतो, परंतु बाजारभावाचा जर विचार केला आपण तर बाजारभाव हा वाघ्याला जास्त प्रमाणात असतो. गेल्या वर्षी वरून ह्या व्हरायटीला साधारणपणे 5 ते 6 हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये दर होतात. आणि ब्राझीलचा जर विचार केला तर 9.5 ते 10 हजारापर्यंत आपल्याला प्रति क्विंटल उतार हा दिसून येतो. जर आपल्या भागामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जर क्षेत्र असेल, आपल्याला राजम्याचं 2 एकर जर करायचं असेल तर आपण 1 एकर ब्राझील वाघ्या आणि 1 एकर वरून ह्याची पेरणी केली पाहिजे. आता बऱ्याच व्हरायटीचे डायमंड असेल, पुन्नीलाल असेल, परंतु हे जरा मेंटेनन्सचे खर्च जास्त आहे आणि भाव हाही जास्त प्रमाणात, परंतु उतार हा कमी निघतो. त्यामुळे शक्यतो ब्राझील वाघ्या आणि वरून ही व्हरायटी पेरली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.